जय भीम, जय लहुजी, नमोबुद्धाय. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे प्रशांत रणदिवे या चॅनलमध्ये. आणि गेला काही काळ आपण उपवर्गीकरणाची जी चर्चा आहे त्याच्यावरती बोलत आहोत. मी स्वतः लिहितोय बऱ्याच ठिकाणी. आणि महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारतामध्ये अनुसूचित जातींमधल्या वेगवेगळ्या जातींचं त्यांच्या जातींसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये अबकड व्हावं अशासाठी आंदोलन सुरू आहे. आपण बऱ्याच ठिकाणी बोलतोय, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा बोलणार आहोत. तो असा की हे सगळं असताना दलित चळवळीसमोर आंबेडकरी आंदोलन भारतभरातलं याच्यासमोर काय नेमके आव्हान आहेत, ह्या आव्हानांना कसं तोंड दिलं जाऊ शकतं, हे प्रश्न आहेत. आता हे बोलताना मी स्पष्टपणे बोलतोय की उपवर्गीकरण जे आहे तर त्याच्याविषयी आपण त्याला विरोध समर्थन हा भाग नाहीच आहे. इथं हा भाग आहे की एका बाजूला काय होतंय भारतामध्ये. तुम्ही समजा की आज उपवर्गीकरणाची जी मागणी आहे ती मागणीला आपल्याला दोन पद्धतीनं बघता येईल. पहिली मागणी अशी आहे की हे सत्य आहे का की बाबा अनुसूचित जातींमधल्या काही जातींना आरक्षणाचा हवा तेवढा फायदा मिळाला नाही. सत्य आहे, याला आपण नाकारू शकत नाही. खूप सारे डेटा आहेत. तुम्ही मेहरा कमिशन असेल, त्यानंतर 1965ची एक कमिटी बसली होती ती असेल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये हे झालेलं आहे, पंजाब हरियाणामध्ये झालेलं आहे, आता कर्नाटकमध्ये उपवर्गीकरणाची चर्चा सुरू आहे, तिथंही ते होऊन जाईल. त्यानंतर वेगवेगळे कमिशन बसलेले आहेत. तर या सगळ्यामधून आपल्याला एक लार्जर रियालिटी दिसते आणि ही सत्य आहे. ही रियालिटी काय आहे की बाबा अनुसूचित जातींमधल्या काही जातींपर्यंत आरक्षणाचा जो एक एक रिप्रेझेंटेशन व्हायला हवं तर ते झालं नाही. हे रिप्रेझेंटेशन का झालं नाही, याच्या मागं कारणं काय होती, ते का होऊ शकलं नाही, याच्या सगळे जे फॅक्टर आहेत हे सगळे खूप मल्टिपल असू शकतात. डायव्हर्स फॅक्टर ज्याला म्हणतो, त्याला फक्त एकांगी बघता येणार नाही. एकांगी म्हणजे काय की अरे काही जातींनी त्यातनं स्वतःचा फायदा करून घेतला आणि म्हणून इतरांना फायदा झाला नाही, असं नसतं. समूह विकासाच्या अनेक प्रक्रिया असतात. यांना प्रक्रियेमधली जी महत्त्वाची प्रक्रिया आहे ती म्हणजे समूहाला ॲक्सेस मिळाला आहे का, समूहाचं अर्बन मायग्रेशन किती झालेलं आहे, आजच्या काळात वेलफेअर स्टेट ज्याला म्हणतो याला समूहाचा त्या रिस्पॉन्स कसा आलेला आहे, शासकीय शिक्षण संस्थांची परिस्थिती कशी आहे, त्यानंतर त्या समूहाकडे आर्थिक सामाजिक त्याचं स्थान कसं आहे, त्याच्याकडे इकॉनॉमिक त्याची कंडिशन कशी आहे, त्या समूहामध्ये मध्यमवर्ग जो निर्माण झाला त्या मध्यम वर्गानं माघारी जाऊन कॉन्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे, त्यानंतर आपण जसं म्हणतो की तो समूह ज्या भागात राहतो त्या जिल्ह्यांमधला विकास कसा आहे, अशा हजारो संकल्पना. आणि या सगळ्यासोबतच मग समूहाची चेतना कशी आहे, समूहाची विकास प्रक्रिया, विकासाकडे बघण्याची दृष्टिकोन कशी आहे, समूहामध्ये आत्मसन्मानाची भावना निर्माण झाली आहे का, समूहामध्ये हवं तेवढी जाणीवा निर्माण झाली का, ज्या जाणीवांचा फायदा करून समूह पुढे जाऊ शकेल, विकसित होऊ शकेल. तर हे सगळे फॅक्टर म्हणजे याला फक्त केवळ एक गोष्ट कारणीभूत नसते की अरे नाही 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 मला एक जागृती आली आणि मी प्रगती केली. मला जागृती असू शकते, म्हणजे जसं की उदाहरणासाठी देतो की माझ्या आईवडिलांना बरं वाटतं की मी शिकावं, पण बिचारे ते दिवस रात्र काम करतात, सालगडी ऊसतोड कामगार आहेत. तर अशा परिस्थिती उदाहरणासाठी म्हणतोय मी, अशा परिस्थितीमध्ये एखाद्या पोराच्या आईवडिलांना किती जरी वाटलं की त्यांनी शिकावं तरी पण त्यांच्या मुलांनी शिकावं तरी पण त्याला जे ॲक्सेस पाहिजे, त्याला जे साधनं पाहिजे, त्याला जे विकास त्याचा करवून घेण्यासाठी जे कंड्युसिव्ह इन्व्हायरमेंट पाहिजे हेही महत्त्वाचं असतं. तर अशा सर्व कारणांचा विचार करता आपण पाहिला. आणि तुम्ही बघाल की बिहारमध्ये सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. महादलित कमिशन बसवलं होतं. त्याच्यामध्ये त्याच्यापैकी 23 पैकी काहीतरी 21 पैकी 18 जाती, 23 पैकी 18 जाती ते म्हटले की बाबा की महादलित आहेत. हळूहळू त्यात पुन्हा तांबारांना हे समाविष्ट करून म्हटले की जवळपास 23 पैकी 22 जाती महादलित आहेत. तर ह्याच्याविषयी सविस्तर अधिक चर्चा केली जाऊ शकते, अधिक बोलू शकतो, परंतु हे मात्र आपल्याला नाकारून चालता येणार नाही की अनुसूचित जातींमध्ये अंतर्गत असहमती आहे, अंतर्गत भेदभाव आहे. अंतर्गत जसं की तुम्ही बघाल की काही जाती अनुसूचित जातींमध्ये पण स्वतःला उच्च समजतात. तुम्ही बघाल की खास करून मेहतर, भंगी, वाल्मिकी समाजाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. म्हणजे अनुसूचित जातींमधली पण लोक त्यांना बऱ्याच वेळा शिवून घेत नाहीत आणि हे सत्य आहे, याला आपण नाकारू शकत नाही. पण हे नाकारत असताना हे जे रिलेटिव्ह डिप्रिव्हेशन आहे, जसं गोपालगुरू खूप छान म्हणतात की बाबा दोन समूहामध्ये, कारण झालंय का आता की आपण जवळजवळ भाऊबंद आहोत, तर आपल्या ह्या समूहाला वाटतं की हा माझ्यापेक्षा प्रगत झाला, पण ह्याला दिसत नाही की आपल्या सगळ्यांची जी ग्रोथ आहे ती ह्या एकट्यामुळं नाही किंवा ह्याच्यामुळं नाही, तर संपूर्ण जी सिस्टम आहे त्या सिस्टममुळं आणलेली आहे. मग ही ग्रोथ कशी थांबवायची, ह्या ग्रोथला ही जी ग्रोथ आहे तर ह्या ग्रोथ न होण्याच्या कारणांचा शोध कसा घ्यायचा, तर इमॅन्सिपेटरी पॉलिटिक्स ज्याला म्हणतो की मुक्तीचं राजकारण ज्याला म्हणू शकतो, असं राजकारण डेव्हलप झालेलं आहे का या समूहांमध्ये, हे सगळे मूलभूत प्रश्न आहेत. परंतु दलित चळवळीच्या बाबतीत एक महत्त्वाची बाब काय आहे की एका बाजूला संबंध भारतामध्ये प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणात, दलितांवरती अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आपल्या राजकीय नेत्यांनी स्वतःला विकून घेतले, ते काँग्रेस, बीजेपी ज्या ज्या संघटनांमध्ये, पार्ट्यांमध्ये स्वतः झाले, ते समाजाच्या प्रश्नांविषयी बोलत नाहीत. अशा काळामध्ये जमिनींची आंदोलनं संपत चाललेत. आपण जमिनींच्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघाल की
खास करून सामान्य माणसाने चळवळ टिकवून ठेवलेली आहे. गावाकुशाला सामान्य माणूस दर साली बाबासाहेबांच्या जयंतीला, महापरिनिर्वाण दिवसाला, त्यानंतर दीक्षाभूमीला जात असतो. ही जी सामान्य माणसं, यांचा जो लोंढा आहे, यांनी ह्या चळवळी जिवंत ठेवल्या आणि इथला आपला मध्यम वर्ग तर ह्या समूहांपासून दूर गेलेला आहे. म्हणजे आपल्या चळवळी ज्या जिवंत आहेत त्या पण फार स्पोरेडिक आहेत. म्हणजे काय तर वर्षातून एकदा बाबासाहेबांची जयंती साजरी केली, कुठेतरी सेलिब्रेशन केलं, महापरिनिर्वाण दिवस त्याला गेलो, त्यानंतर धर्मांतराचा दिवस आहे त्याला गेलो, तर हे सगळं झाल्यानंतर वर्षभर तर आपण शांतच असतो. अशा संत पडलेल्या चळवळी, फार फार तर ॲट्रॉसिटी झाली तर आपण रागानं उठतो, ॲट्रॉसिटीच्या तिथे जाऊन व्हिडिओ बनवतो आणि माघारी येतो. याच्या पलीकडे तर चळवळी फारशा चालत नाहीत. मग ज्या सिस्टमॅटिक चळवळी बनायला पाहिजे, अशा चळवळींचा एका बाजूला ऱ्हास होतोय, दुसऱ्या बाजूला आपलं दलित राजकारण सगळ्या मोठ्या प्रमाणात संपलंय, तिसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांचं शिक्षणाचं सगळ्यात मोठं जे स्थान आहे ते आपलं शिक्षण होतं, टूल आपलं शिक्षण होतं. हा टूलसुद्धा पूर्णपणे नेस्तनाबूत केला जात आहे प्रायव्हेटायझेशन करून. आणि चौथ्या बाजूला हिंदुत्वाचा फैलाव होत आहे. आणि अशा काळामध्ये दलित समुदायातल्या अंतर्गत जाती ह्या दलित चळवळीला बळकट करतात की त्याला अजून फ्रॅक्चर करतात. हा आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एका बाजूला दलित चळवळीसमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे की जी अंतर्गत असहमती आहे तिला समजून घेऊन त्या असहमतीच्या सोबत कसं एंगेज करता येईल. आणि दुसऱ्या बाजूला हे आहे की ह्या असहमती जी आहे याला इतर जे आपले वैचारिक विरोधी आहेत यांनी वेपनाइज करू नये. म्हणजे खास करून अंतर्गत जातीतली असहमती आपल्या सर्वांना माहिती आहे, याच्यात नाकारण्यासारखं काहीच नाही, हे आहे. दलित जाती कधीच सर्व एकत्रितपणे एक लार्जर मुवमेंट बनवून कधीच राहिलेलं नाही. प्रत्येक राज्यामध्ये दोन अशा मोठ्या जाती आहेत की दोन जातींमध्ये सदैव रायव्हलरी चाललेली आहे. ते हिस्टोरिक आहे, तिला आपण नाकारू शकत नाही. कॉलोनियल पिरियडच्या आधीपासून आपण ह्या सगळ्या असहमती बघत असतो. परंतु आजच्या समोर आपल्यासमोर हा प्रश्न आहे की जे अंतर्गत असहमती आहे, हा जो डिफरन्स आहे, ह्या डिफरन्सला काही जे आयडिओलॉजीज आहेत, उजव्या खास करून RSS BJP सारख्या आयडिओलॉजी, ह्या त्याला वेपनाइज करतायत. हे जे आपली जी विविधता आहे, आपलं जे डिसॲग्रीमेंट आहे, ह्या डिसॲग्रीमेंटला जेव्हा वेपनाइज करताय, गैर जे उजवे आहेत खास करून काँग्रेससारखे पक्ष, हेच त्याला वोट बँकचं राजकारण म्हणून बघतायत. तुम्ही बघाल की पंजाब आणि हरियाणामध्ये तर BSPचा प्रभाव वाढत होता म्हणून भजनलाल यांनी लगेच सब कॅटेगरायझेशनचा घाट मांडला आणि त्यातून ते वोट बँकचं पॉलिटिक्स त्याच्यामध्ये ते गुंतून गेलं. पंजाबमध्येही तेच झालं. अकाली दल आणि काँग्रेसच्या नादात हे सगळं शेड्यूल काढचं. BJPनं कित्येक मेमोरंडममध्ये, मॅनिफेस्टोजमध्ये हे प्रॉमिस केलं की आम्ही सब कॅटेगरायझेशन करू. उत्तर प्रदेशमध्ये राजनाथ सिंगच्या काळामध्ये सुद्धा यांनी हे बसवलं, पण नंतर मायावती सत्तेत आल्यानंतर ते गळून पडलं. खाली साऊथ इंडियामध्ये तुम्ही जाल तर तिथं सुद्धा खास करून जो तेलंगणा, आंध्र प्रदेश आहे, इथं सुद्धा तेलुगू देसम पार्टीसाठी हे मादिगा ज्या आहेत त्यांच्या मागण्या ह्या वोट बँकच्या राजकारणाचा भाग बनला. तर मग अशा सगळ्या काळामध्ये दलित चळवळीसमोरचं हे आव्हान आपण कसं सॉल्व्ह करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्याविषयी चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जे लोक ह्याला बघत असतील, जे लोक चळवळीचे कार्यकर्ते असतील, जे लोक चळवळीविषयी तळमळ व्यक्त करतात, मी हे अजिबात म्हणत नाही की ज्या जाती त्यांचा हक्क ज्या मागतायत त्या हक्क एकदम चुकीचा आहे, त्यात काही तथ्य नाही, ते मागितलंच नाही पाहिजे, तसं नाही आहे. ते जे मागतायत तर ते न्यायिकच मागणी आहे. परंतु पण ते त्यांच्यापर्यंत का पोचलं नाही, त्याला मुक्तीच्या राजकारणाशी कसं जोडलं गेलं पाहिजे, या संदर्भात अधिक चर्चा झाल्या पाहिजे. तर मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतो की ह्या सगळ्या चर्चा तेव्हाच पॉसिबल आहेत जेव्हा अनुसूचित जातीतल्या 59 जातीचे प्रतिनिधी वेगवेगळ्या अभ्यासक एकत्रितपणे बसून काय मिनिमम बेसिक मिनिमम जो मेमोरंडम असतो, मेमोरंडम अंडरस्टँडिंग असतो, हे एकमेकांसोबत बसून बनवतील आणि ठरवतील की काय टाळलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. खास करून उजव्यांच्या हातातून ह्या मागण्या सोडवून दलित चळवळीने ह्या मागण्यांना स्वतः स्वीकारलं पाहिजे आणि ह्या मागण्या पुढे घेऊन दलित, कारण ह्यानं जास्त कमी नुकसान होईल जर तुम्ही तर ह्या मागण्यांना आपण केवळ विरोध किंवा याच्यापासून दूर जात गेलो तर. म्हणून अनुसूचित जातींच्या अंतर्गत असणारी असहमती आपण कसं सोडवतो हे दलित चळवळीसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्यासमोरचं. आणि मला वाटतं की हे आव्हानाला कसं तोंड द्यायचं हे जटिल जरी प्रश्न असला तर ते कठीण नाही, त्यासाठी सर्वांना सोबत बसावं लागेल. आणि म्हणून तुमच्या ज्या ज्या प्रदेशात तुम्ही असाल, ज्या ज्या ठिकाणी असाल, या सर्वांना हीच विनंती आहे की ही अंतर्गत असहमती कशी सोडवता येईल यासाठी काम केलं पाहिजे. जय भीम, जय लहुजी, नमो बुद्धाय.